हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ शूट करतेय, म्हणजे मी मध्ये मध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा छोटे छोटे व्हिडिओ क्लिप शूट केलेल्या, पण एक पूर्ण असा व्हिडिओ जो आहे तर तो नाही झाला। त्यामुळे असे डेलीचे जे व्लॉग आहेत तर ते चॅनलवरती एवढ्यात नाही आले, पण आता इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। आणि आता हे जे तुम्ही बघताय त्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घातलेल्या 3-4 दिवसांचे हे सगळे असेच कपडे पडलेले होते, तर ते सगळे मी नीट व्यवस्थित घड्या घालून आवरून ठेवले आणि आता आवरलंय। संध्याकाळचे 6:15 झालेत आणि आम्ही सगळेजण चाललोय रानामध्ये। 2 दिवस झालं अत्यंत आपण सगळ्या तिकडेच आहेत, कारण रविवारी 9 तारखेला पप्पांची जी सगळ्यात छोटी बहीण आहे तर त्या आता नाहीये त्या जगामध्ये, आजारी होते त्या। रविवारी त्या गेल्या, मुंबईला असायच्या त्या, आणि पण त्यांचं गाव सासर हेच आहे, आष्टीच आहे। तर मग सगळेजण तिकडच असतात दिवसभर। सकाळी मला नाही जायला जमत, मग संध्याकाळी जाते आणि व्हिडिओ यासाठी करते की आता सगळेजण तिथे एकत्र आहेत आणि बऱ्याच जणांना आमच्या फॅमिलीमध्ये, खूप मोठी फॅमिली आहे, तर बऱ्याच जणांना माझ्या व्हिडिओमध्ये येण्याची खूप इच्छा आहे। आता सगळेजण आहेत तिथं, तर म्हटलं आज सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेते आणि तुम्हाला दाखवते, म्हणून व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे। तर चला आता माझं आवरलंय, इथं राजचं पण आवरलंय, ससा, आणि रानात राहतात ते, शेतामध्ये खूप थंडी आहे तिथं, म्हणून असा पॅक करून चालवलाय त्याला। तर चला निघूया आणि तिथं गेल्यानंतर ना आता तुम्हाला सगळ्यांना एक एक जण दाखवते। आता जे मी तुम्हाला सांगितलं की फॅमिलीला इंट्रोड्यूस करून देते, पण स्पेशल असा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ नाही बनवलेला, एक रॅन्डम व्हिडिओ बनवलेला की संध्याकाळी तिथं स्वयंपाक वगैरे करताना एक व्हिडिओ शूट केलेला होता। आणि त्याच्यामध्ये ते कॉमेडी व्हिडिओज असतात, रेश्मा आणि तिच्या सासूबाईंची बऱ्याच जणांना माहिती असेल, तर ते त्याचा काही कन्व्हर्सेशन त्याच्यामध्ये केलेला आहे। सो तसा व्हिडिओ आहे तो, तर त्याची एक व्हिडिओ क्लिप मी पुढे ऍड करते आणि कोण कोण आहे ते पण तुम्हाला सांगते। आता आत्या धरून त्या 5 सख्या जावा म्हणजे मला 5 सासूबाई आहेत, ज्या खाली बसलेल्या आहेत मांडी घालून, त्या 5 नंबरच्या अनिता आत्या, आत्या 2 नंबरच्या म्हणजे माझ्या सासूबाई 2 नंबरच्या, आणि आत्यांच्या शेजारी ज्या बसलेल्या आहेत संगीता आत्या, त्या 3 नंबरच्या। त्यांना फार इंटरेस्ट असतो व्हिडिओमध्ये येण्याला, संगीता आत्यांना। आणि इथं अजून 2 जणी ज्या आहेत तर त्या घरामध्ये होत्या, भाज्या करत होत्या, आम्ही इथं बाहेर चुलीवरती भाकरी करत होतो। आणि त्या रेश्माचे आणि तिच्या सासूबाईंचे जसे कॉमेडी व्हिडिओ असतात तर ते मला म्हणत होते आपण तसे बनवत म्हणून। सो त्याचं एक इथं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं। आणि माझ्या मागे बसलेल्या ज्योती आत्या त्या 4 नंबरच्या। मग राग राग तरी काही नाही, व्हिडिओ म्हणजे काय कर, असा एक तो नॉर्मल व्हिडिओ शूट केला। असं काही प्रॉपर प्लॅनिंग वगैरे केलेलं नव्हतं, जस्ट संध्याकाळी तिथं आल्यानंतर ना अचानकच तो व्हिडिओ शूट केला, त्यामुळे सगळेजण त्याच्यामध्ये नाही आले। 1 नंबरच्या ज्या आत्या आहेत तर त्या त्याच्यामध्ये नाही आहेत। कधी असा चान्स मिळाला ना मग सगळे छान त्याचा एक छान व्हिडिओ जो आहे तर तो घेऊ। आणि बाकीचे जे व्हिडिओज होते तर ते मी बऱ्याच व्हिडिओच्या क्लिप अशा छोटे छोटे शूट केलेले आहेत, पण ते माझ्याकडनं एडिट करायला नाही जमलं, कारण हे असं झालं, आत्या दररोज सकाळी तिकडे जायच्या, संध्याकाळी यायच्या, कॉलेजमध्ये मला पण एक्झाम सुरू होती, संध्याकाळी आल्यानंतर ना परत तिकडे जायचं, कधी कधी राज इथं असायचा, त्या सगळ्यांमध्ये काही व्हिडिओ मला एडिट करायला जमले नाही, म्हणून व्हिडिओ आणि बरेच व्हिडिओ पेंडिंग आहेत। आता एक 1 बाय 1 मी ते पोस्ट करणार आहे, तर ते पण व्हिडिओ नक्की बघा। आणि आणखी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत माझ्याकडनं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हा एक छोटासा व्हिडिओ क्लिप घेतलेली होती, तर ती पण कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।